यांचा सन्मान विकास फोन ना लागत नाही फोन ना लागत पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात 90 कारण गडाजिंकून झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम 21,000. काल जांभूळ टीव्हीत झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम 21,000 आणि आज जर अंतिम विजेता झाला तर हाच तो पेंटचा दादा संघ मिथुन मोकर राज पाटील यांचा एकत्रित चढाया पाहायला मिळतील. खडे इतिहास मैदानात खडे खेळाडूंना आपण इतिहास वाचायला नाही इतिहास रचायला जन्माला आलेला आहे. जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. इतिहास मैदानावर कोण बदल पाहणं चढाईसाठी मिथून मोठं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केला खेळाडूंचा वारू रोखला नाही. यशस्वी झालाय मिथून मोठं. सर्वोत्कृष्ट खेळाडू या किताबावर ठाण मारून बसलेला हाच तो मिथून. तर ग्राउंड नंबर 2 वर श्री विठ्ठल कोपरपाडा विरुद्ध वाई सुधोडानी हा सामना रंगलाय 3-1. धन्यवाद. मैदान यापुढील होणार मैदान क्रमांकावर सामना मोरिया नागाव विरुद्ध गावदेव वेडेगाव. मोरिया नागाव विरुद्ध गावदेव वेडेगाव. मैदान क्रमांक 1 वरती. मैदान क्रमांक 2 वरती मणिदेवी धोरण विरुद्ध TBM कारावी. मैदान क्रमांक 2 वरती मणिदेवी धोरण TBM कारावी. या चारी संघांनी या ठिकाणी पहिला तुका दिले तर या ठिकाणी आपली उपस्थिती तिसऱ्या तुकाला लागली आहे. धन्यवाद. खरोखर आज महिला भगिनींचं सुद्धा कौतुक करेल. आपण आज आपल्या आवडीचे कार्यक्रम बाजूला ठेवून आपण या मारड मुलांचा खेळ पाहण्यासाठी आलेला आहात. आपलं सहर्ष स्वागत आहे. मेघा 10वी रोहा संघाचा एक नवयुवक उच्च पुरा खेळाडू बदला नित्य बघा छान मात्र चढाईची धुरा पुन्हा एकदा मिथून मोकळीच्या तर इकडे चढाई करते. ग्राउंड नंबर 2 वर मंदार पाटील एका जबरदस्त दमाटाने स्वतःला झोकून देणारा खेळाडू पाहायला लोण्याचा बोजा पडेल अशी शंका. आताच मला समजलं की काही येत्या दिवसात याच विभागामध्ये देवीय बैलगाडा शर्यत व्हायला मिळते. तो प्रत्येक राज्यात उडवतो गुल्हाल भडक बैलगाड्यांचा नाद आहे रे एकदम कडक. खरोखर या विभागामध्ये मोठ्या मोठ्या बैलगाडी शर्यती होत असतात आणि खरोखर आयोजक सन्माननीय रणजितजी राणे साहेब आणि सन्माननीय अभिजितजी राणे साहेब तुमच्यासारखे आयोजक प्रत्येक गावाला लाभावे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. खरोखर सन्माननीय प्रभाकरजी राणे साहेबांच्या पोटी जन्मलेले हे 2 हिरे हे माणिक मोती आहेत या घराचे. अशा मोठ्या स्पर्धा घेणं म्हणजे खरं नाही आहे. जवळजवळ महिनाभर या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी वेळ खर्च करावा लागतो. हल्ली वेळ कुणाला आणि त्याचा मागे आर्थिक पाठबळ खूप महत्वाचं. धन्यवाद देईल साहेब तुम्हाला.
माणसं रात्री अपरात्री माणसांच्या मदतीला धावत जातात, रात्री 12 वाजता बॉल उचलतात. माणूस पैशाने मोठा म्हणजे मोठा माणूस नाही हो, माणूस शरीराने मोठा म्हणजे मोठा माणूस नाही हो, माणूस मनाने मोठा माणूस. आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, जो दूसरे के मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. असे सन्माननीय रणजितजी राणे साहेब आणि सन्माननीय अभिजितजी राणे साहेब. राहुल मोकर याला मात्र चांदण्या दाखवल्या. काही क्षेत्ररक्षण ते क्षणाक्षणाला इथे इतिहास घडतो. रसिक मात्र आनंद लुटत आहे. अरे मिचक्या डोळ्यांचे विदेशी कुत्रे वागवणारे आणि टेलिव्हिजनच्या भोवती रेटणारे आम्ही पोरं नाही, आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत. बैलाचे 2 शिंग आणि 4 खुरं तेच आमचं पंढरपूर. नाद फक्त बैलगाड्याचे, 2च नाद महाराष्ट्रात आहे, एक कबड्डी आणि दुसरा बैलगाडा. मध्यांतर झाले, पूर्वार्ध झाले, किती कालाचा अवलंब करत जातो. 90 12 13 असफलता चुनौती है उसे स्वीकार करो, क्या कमी रही देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो तो नींद चेत को त्यागो, तुम संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मेहनत करावी, कारण तूप खाऊन रूप येत आणि शंभर काळ कधी सरते का. मेहनत करावी लागेल, येते पाहिजे जातीच. तेरा गबाळ्याचं कामी कबड्डी. राज पाटील कोपरा रोहा संघाची माघार घेत कशी जा. समोर बलाढ्य संघ असला तरी काय झाला आणि क्षेत्ररक्षण लाल जवाब झालं. अरे आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरून नका, घाबरायला असेल तर स्वतःच्या कर्माला घाबरा. कारण देव काही एकवीर देव माफ करेल पण कर्म नाही. कारण ही सर्वांना माहिती आहे. म्हणून हे मैदान आहे, समोरचा किती मोठा खेळाडू असू द्या, आपण सुद्धा कमी होत. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मानव सेवा ईश्वर सेवा. आणि हे व्रत उचलले सन्माननीय राणे साहेब आणि स्पर्धा आयोजित केली. अरे डर से डरोगे तो डर जाओगे, डर को डराओगे तो ही जीत पाओगे. हो हो, राजपाटीचा वारू वेगळा. काही क्षेत्ररक्षण रायगड जिल्ह्यात प्रतिनिधित्व करणारा राज पाटील मात्र 10वी रोहा कमबॅक पाहिजे. 10-14 माघार नाही, दिला शब्द माघार नाही, तलवारीशिवाय वार. 6-5 असेच पुन्हा फलक आम्हाला दिसायला पाहिजे. एक तर की सामने जातीलच कसे आम्ही असताना. इकडे 6-5, इकडे 10-14. 10वी रोहा संघ आघाडी मोडून काढेल. धन्यवाद डॉक्टर सर. आपल्या मधुरवाणीने जरा या आपल्या प्रेक्षक जर बसले तर बघा, आपण सुंदर समालोचन करतात. समोरचे रसिक वर्ग जरा बसलं तर बरोबर, कारण उभं राहण्याचा काल नुकताच मंजूर केलेला. ज्यावेळी उभं राहायचं होतं त्यामुळे आपण बसले होतात, आता मात्र बसायचा काळ बसलं तर बरोबर. विनंती आहे तुम्ही हा तरी या स्पर्धेला आपल्या आयुष्याचा भारा स्वतःच्या पायावर येत तो बांधावर बॅरिकेड सांभाळून काळजी घ्या बाबा. तुम्ही आहात तर या स्पर्धेला मजा, ही स्पर्धा तुमच्यासाठी खमंग मजा. रेडर हंस रहा है, डिफेंडर हंस रहा है, आखिरी आंखों में इशारे कर रहे कहीं प्यार न हो जाए. लेकिन दुश्मन से कभी प्यार नहीं हो सकता, क्योंकि घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा.
ग्राउंड नंबर 2 वर एक जबरदस्त चुरस 5-6 मॅच पाहायला मिळतो. ड्रीम इज इम्पॉसिबल, ड्रीमचे अशक्य ते स्वप्न मला पाहायचं. तू रन देव नॉट टू गो, तिथे धाडसी माणसं जात नाही, तिथे मला जायचं. तू सरळ म्हणजे दुःख आता मात्र सोसेल कोण या मैदानावर. राहुल मुंगा अंग पिढाने सडपातल बांधा म्हणतो वेग बन. मैदानावर खरं बोल हा राष्ट्रीय प्रश्न झालाय हो. अरे प्रामाणिक राहा या मैदानाशी, कारण विजयाचे झेंडे याच मैदानावर भिरकवले जातात आणि पराभवाचे आश्र सुद्धा याच मैदानावर पडतात. ही क्रीडांगण देवता यश यश सक्सेसफुल मात्र वंडरफुल क्षेत्र काही निघाला होता. उचल्यात पडला असता 12-20 12-15 रोहित मोकल. आता मात्र चढाई भावी रोहा आपण जबरदस्त कमबॅक केलेला आहे. धन्यवाद डॉक्टर सर. मैदान क्रमांक 1 कडे दुसरा फकार मोरिया नगाव विरुद्ध गावदेव मेडिकल. मोरिया नगाव विरुद्ध गावदेव मेडिकल. मैदान क्रमांक 2 कडे दुसरा फकार मणिदेवी धेरण विरुद्ध TBM करावी. मरियाई धेरण विरुद्ध TBM करावी. दुसरा फकार 40 रंगासाठी. आकाश सालावकर कोणी असा आपले संघ आपली वाट पाहतात. आपण ताबडतोब आपल्या गेटकडे जायचं. 7-6 सामना होतोय चुरशीचा. तो डोक्यावरती उन्हाचा भार आणि अंगामध्ये घामाची धार. तापलेल्या या भुईचा मार तरी कोणी ना घेई माघार. हरजितीचा कबड्डी खेळत हरला तरी हे अनमोल. चिडू माझला तू जिंकशील तरी मनातून तू हरशील. जोपर्यंत अंगात जोर तोपर्यंत खेळ खेळणार कबड्डी खेळ खेळणार. जबरदस्त ही लढत 12-17 17-12 17 म्हटलं तर खतरा नक्कीच असेल. भावी रोहा गौरव नाईकचा संघ राहुल नंबर 2 वर सिंपल टाकायचा नजराला 2 गुण वाईस दोडाकी. दोन्ही मैदान गजबजून गेलेली आहे. अडकू नका मातू नका घेतला वसा टाकून शांत राहा. ज्या नोटा असतात नाही शांत असतात त्याला महत्व जास्त. जी चिल्लर असतील ती वाजत राहते. मित्रांनो तुम्ही ठरवा तुम्ही नोटा हातीची. शांत राहा व्यवस्थित. श्री विठ्ठल कोपरपाड्याचा सिनियर खेळाडू सचिन पाटील पाहायला लागले. अनेक वर्ष आपण कबड्डी क्षेत्रात धुमाकूळ घालत आहोत. निघाला फुटायला हो काय क्षेत्ररक्षण सुपर टाकर 2 गुण. राज पाटीलला पुन्हा एकदा चांदण्या दाखवल्यात काही क्षेत्ररक्षण. मेडिकल गजरा प्रथम चढला. भरपूर मेहनत कबड्डीसाठी लागते मित्रांनो. पण चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा. मेहनत करावीच. आज महिला भगिनी सुद्धा आलेले तर अंधार पडत चाललाय. आता दिवा पाहिजे. केअरफुली
अंधार पडत चालला तर दिवा पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. आज घराघरामध्ये जिजाऊ आहे. मग महाराज जन्माला काय येतं? कारण आजची जिजाऊ टीव्ही समोर बसली ना, चला हवा येऊ द्या माझ्या नावाने कार्यक्रम बघत राहतात. शहाजी राजे कामावरून घरी येतात, स्वतःच्या हाताने जेवण घेतात, तरी आमच्या जिजाईला पंचनाम नाही हो. महाराज जन्माला यावे तर दुसऱ्यांच्या घरात. हल्ली परिस्थिती अशी आहे, माझा मुलगा परीक्षेत नापास झाला याचं मला दुःख नाही, पण शेजारचा कसा पास झाला याचा आम्हाला दुःख आहे. पण तरी सुद्धा हा मांडमळांचा रांगडा खेळ पाहण्यासाठी तुम्ही उपस्थित राहिला ना, तुम्हाला सलाम आहे. लाख जबाब ही स्पर्धा तुमच्यासाठी. पादांचा गजर होतो. खरोखर प्रत्येक जण कौतुक करण्यासाठी आणि आपल्याला खरोखर ठरवून डोक्यावर घेण्यासाठी आहे. पण ठरवून तुम्ही प्रामाणिक राहा. पाप असेल तर स्वतः सांगा तुम्ही मोठे व्हा, कारण नेहमी सत्याचा विजय होतो हे लक्षात ठेवा. धन्यवाद बाकी सर. मैदान क्रमांक 1 साठी शेवटचा फुकाट मोर्या नागाल गावचे मेडेगाव. मैदान क्रमांक 2 साठी महिलेली भेड विरुद्ध TBM कारावी. या सामना संघासाठी आपण मैदान ताबा घेत आहे. धन्यवाद. नवयुवकांना थर्ड ग्राउंड नंबर 1. थर्ड म्हणजे जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संगे युद्धामध्ये सुरू. थर्ड राहुल मोकलला थांबवलं. पुन्हा एकदा त्याच ताकदीचा सामना. थर्ड 17-18-17 बुचकुल्यात पडेल, कोण सांगू शकत नाही. क्लास 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 टाळ्या होऊन. आता काय होईल? गुणफलक 18-18. हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतदार सामना. कालचा कट्ट्यार आर पार जाईल असा हा सामना पाहायला मिळतो. इथून मोकला आहे माघार घेणारा खेळाडू. शेवटचा मिनिट रशिदांसाठी सामना हा कुर्सीचा. ग्राउंड नंबर 1 वर लक्ष द्या. हो बघा, प्रत्येक नवयुवकांना ही स्पर्धा तुमच्यासाठी सन्माननीय राणे साहेबांनी ठेवली आहे. तर तुम्ही यातून नवीन शिका की टाइम आउट कधी घ्यायचं. काही वेळ. धन्यवाद डाके सर. थर्ड अँड लास्ट कॉल त्यांच्या महेशसाठी मोर्या नागाव गावदेव मेडेगाव. मैदान क्रमांक 1 साठी मोर्या नागाव गावदेव मेडेगाव. 5-5 चला यामध्ये 2 साठी मरियाई देवी भेडन विरुद्ध TBM कारावी. या 40 संघांचा आहे. धन्यवाद. 5-5 चढ्यांकडे सामना जाईल का? केलं तर चाल्या होतील ना व जाईल. सामना 5-5 चढ्यांकडे जाऊ शकेल असा सामना. 18-18 इथून बघ इतिहासाचा साक्षीदार. काय घडतं काय बिघडत. भावी रोहा संघाने काय कव्हर केलं बघा. पुन्हा एकदा टाईम आउट. याला म्हणतात रणनीती. हे मोठ्या मोठ्या संघाकडून शिकून घ्या, नाहीतर आम्ही कधी सुद्धा घेतो. हे रणनीती करण्यासाठी ही स्पर्धा तुमच्यासाठी नवीन काहीतरी शिका. शेवटची चढाई आलेली आहे मित्रांनो. शेवटच्या सेकंदावर सामना आला. निघालाय चढाई.
चढाईची धुरा 18-18 5-5 चढाईकडे जाईल. सामना चुरशीचा होईल. कंट्रोल झाल्या 5-5 चढाया झाल्या. ग्राहक नंबर 1 ताले होऊन जातं दोन्ही संघांसाठी. लाजवाब सामना. हॅलो आमच्या स्वयंसेवकांनी निदान सापडून घ्या. स्वयंसेवकांनी निदान सापडून घ्या. स्वयंसेवक निदान सापडून घ्या. चला नवीन पाटकर निदान सापडून घ्या. मैदान क्रमांक 1 वरती 5-5 वेळात निदान सापडून घ्या. हॅलो मी सुधाकर रावळे यांना विनंती करते की आपण अरुण रावळे यांचा सन्मान करायचा. पैसे घे का